चल मी बाजारात जाऊन येतो. आज मंदिरात जायचंय. मंदिरात जायचंय तर शॉपिंग कशाला? अरे तेच नारळ, फूल, अगरबत्ती, पूजेचं सामान असतं ना ते घ्यायचंय. म्हणजे देवाला भेटायला जातोयस की देवासाठी शॉपिंग करायला जातोयस? अरे पूजा करायची म्हणजे हे सगळं लागतच ना. मी रोज देवाला दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, नारळ फोडतो. मनापासून करतो मी सगळं. छान आहे, पण एक प्रश्न विचारू का? विचार ना. ज्याने या पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केलीये, सगळ्या ग्रहांची निर्मिती केलीये, आपल्याला सुद्धा बनवलंय, या सगळ्या मोठ्या क्रिएशन मधून एक छोटस नारळ त्याच त्याला देऊन तू त्याला खुश करू शकतोस का रे? म्हणजे म्हणजे त्या देवाला त्या नारळाची खरंच गरज आहे का, की तुझ्या भावनेची गरज आहे? म्हणजे नारळ फोडणं, दिवा लावणं हे सगळं चुकीचं आहे का? नाही, कर्मकांड चुकीचं नाहीये, पण जर दिवा लावणं श्रद्धा असती तर मंदिरात दिवे लावणारे सगळे संत नसते झाले का? म्हणजे कर्मकांड आणि श्रद्धा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अगदी. समज तू रोज देवासमोर दिवा लावतो, त्याच्या पाया पडतो, पण घरातल्या लोकांशी उद्धटपणे वागतोस, त्यांचा आदर करत नाही, त्यांचा मान ठेवत नाही, तर काय अर्थ आहे या पूजेला? म्हणजे पूजा करणं महत्वाचं नाही. पूजा महत्वाची आहे, पण त्यामागे श्रद्धा, प्रेम आणि चांगलं आचरण नसेल ना, तर ते फक्त एक कर्मकांडच राहतं. म्हणजे देवाला वस्तूंपेक्षा भावना जास्त महत्वाच्या आहेत. अगदी म्हणूनच भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, पत्र पुष्प फलतोय यो मे भक्त्या प्रयच्छती तदह भक्तू पहतम श्नामी प्रयतात्मना. म्हणजे जो भक्त प्रेमाने पान, फूल, दूध, दही जे पण काही वाहतो त्यातील मी फक्त भावना स्वीकारतो, वस्तू नाही. अच्छा, म्हणजे देवाला तुपाचा दिवा किती मोठा लावलाय ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं, पण तुमच्या मनातला प्रकाश किती मोठा आहे ह्याच्याशी घेणं देणं असतं. अगदी. देवाला तुझं नारळ नकोय तर त्याला तुझ्या आतला अहंकार फोडलेला पाहिजे. देवाला तुझी फुलं नकोय तर त्याला तुझ्या मनात प्रेमाचं सुगंध पसरलेला पाहिजे. कर्मकांडाशिवाय श्रद्धा अपूर्ण आहे आणि श्रद्धेशिवाय कर्मकांड निरर्थक आहे.